बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आज या शिंदे टोळीच्या ठाण्याच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी ठाण्यामध्ये एक भाषण झाडलं। एकनाथ शिंदेंनी आता नरेश मस्के हे ठाण्याचे या शिंदे गटाचे उमेदवार, ज्या दिवशी नरेश मस्केंची ती उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी ठाण्याच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा 5-5.5 ते जवळपास 6 लाखांच्या लीडने विजय निश्चित झाला। हे आम्ही त्याही दिवशी सांगितलं, आजही सांगतो। आणि जसजशा या नरेश मस्के असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या बगलबच्च्यांचे असतील, जसजशा यांच्या बैठका होतील, यांच्या अशा सभा होतील आणि सभेतनं जसजसे हे शिवसेनेवर एक ना एक असे आरोप करायला सुरुवात होईल, तशी ही 5 लाखांची लीड वाढत 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 जाईल। आज नरेश मस्केंनी आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेनेवर आरोप करत असताना स्वतःवरच काही आरोप लावून घेतलेले आहेत। त्याची मी तुम्हाला पुढच्या काही सेकंदात झलक दाखवतो आणि त्यानंतर स्वतः ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार शिवसेना नेते राजनजी विचारे यांनी स्वतःवर केलेल्या म्हणजे त्यांच्यावर केलेल्या आरोपांना कशा प्रकारे उत्तर दिलंय हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये सर्वात पहिला आरोप जो नरेश मस्केंनी केला तो आरोप असा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजनजी विचारे, शिवसेना नेते राजनजी विचारे यांना आपल्या प्रचार सभांसाठी 300 रुपये रोजाने माणसं आणावी लागतात। 300 रुपये हा आरोप करण्या अगोदर एक वेळेस जर आपल्या सभा पाहिल्या असत्या, आपण त्यावेळेस जो फॉर्म भरण्यासाठी, नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जी काही रॅली काढली भाड्याच्या माणसांची, त्या भाड्याच्या माणसांनी तुमच्या पोस्टरला देखील सोडलं नाही। ज्यावेळेस ही भाड्याची माणसं निघून चालली होती त्यावेळेस त्या भाड्याच्या माणसांनी तुमच्या पोस्टरला पायदळी तुडवलं। त्या पोस्टर सोबतच धनुष्य बाणाचे जे गमछे असतात ते गमछे देखील पायदळी तुडवले। जर खरे शिवसैनिक असते तर त्या धनुष्य बाणाच्या त्या गमछावर पाय पडू दिला नसता। भले आज धनुष्य आमच्या सोबत नाही, पण आजही ज्यावेळेस धनुष्य आमच्या पायाशी येतो, कधी एखाद्याला सापडलेले ते गमछे असे दिसतात, आम्ही देखील ते उचलतो आणि बाजूला ठेवतो। त्या धनुष्याचा असा अपमान आम्ही देखील सहन करू शकत नाही, कारण एक ना एक दिवस तो धनुष्य आमच्याकडे पुन्हा येणार आहे। पण तुमच्या कार्यकर्त्यांनी जे भाड्याने आणले होते त्यांनी तो धनुष्य पायदळी तुडवला। तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येईल मला काय सांगायचंय ते। त्या उमेदवाराचं जाऊ द्या हो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये आला असेल त्या उमेदवाराचं जाऊ द्या, पण कमीत कमी त्या चोरलेल्या धनुष्याचा तरी मान ठेवा, त्याचा गौरव ठेवा। ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊन एकनाथ शिंदेंनी एक आरोप केला की राजनचा सीझन संपलाय। मी खरं तर याचे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवणार होतो, पण तुम्ही ते टेलिव्हिजनवर पाहू शकता, अनेक वृत्तवाहिन्यांवर त्यांचं आजचं भाषण आलेलं आहे। राजनचा सीझन संपला। खरं तर या सर्व प्रश्नांवर स्वतः राजन विचारे साहेबांनी, शिवसेना नेत्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर दिले। ती प्रेस कॉन्फरन्स मी या व्हिडिओला अटॅच करेल। पण राजनचा सीझन कधी संपत नाही। राजन ह्या नावामध्येच राज आहे, राज्य आहे। राजनचा सीझन कधी संपत नाही। राजन बाजार उठवतो, हे लक्षात घ्या। राजन बाजार उठवतो, मग ते राजन विचारे असतील नाहीतर राजन साळवी असतील, हे लक्षात घ्या। शिवसेनेचे हे निष्ठावंत मावळे हे तुमचा बाजार उठवण्यासाठी थांबलेले आहेत।
बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले हे शिवसेनेचे निष्ठावंत मावळे हे तुमचा बाजार नक्की उठवतील. एक ना एक असे अनेक आरोप आहेत. त्यांनी ठाण्यातले काही लोकल मुद्दे इथे काढलेले आहेत जे कदाचित तुम्हाला समजणार नाहीत. पण काशीनाथ घाणेकर नावाचं ठाण्यामध्ये एक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव द्यायचं होतं. म्हणे मातोश्रीवरून आदेशाला नाव देऊ नका म्हणे. ते कसं असतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तोंडाची वाफ तुम्ही कितीही सोडू शकता, तुम्ही काहीही बोलू शकता. त्याला पुरावा काय? त्याला पुरावा समोर ठेवा. तो पुरावा तुम्ही ठेवू शकत नाहीत. काशीनाथ घाणेकर हे नाट्यगृह महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं. त्यावेळेस तुम्ही महापौर होतात ठाणे महानगरपालिकेचे. हे नरेश मस्के महापौर होते. तुम्ही तुमच्या महापौर काळात त्या महासभेत हा निर्णय जर मांडला असता, तिथून मंजुरी आली असती, कोणीही त्याला रोखू नसतं शकलं. तुम्ही म्हणता आम्ही दिघे साहेबांचे खरे शिष्य आहोत, राजन विचारे हे खोटे शिष्य आहेत. बरं मला एक सांगा, मग या खऱ्या शिष्याला त्यांनी पुढे जो आरोप केला तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणतात जे धर्मवीर या चित्रपटात आम्ही दाखवलं की राजन विचारेंनी स्वतः चावी दिली आणि स्वतः एकनाथ शिंदेंना सभागृह नेतेपद दिलं. दिघे साहेबांच्या एका आदेशानंतर लगेचच काढून दिली चावी, गाडीची चावी दिली. हे म्हणतात ते सगळं खोटं होतं. खरं काय ते तुम्हाला धर्मवीर पार्ट 2 मध्ये दिसेल. म्हणजे यांनी हे मान्य केलं की पहिल्या पार्टमध्ये तुम्ही स्वतःचं जे काही बनवलंय, त्याच्यामध्ये जे काही रंगवलंय ते सारंच्या सारं खोटं आहे. आणि तुम्हाला हे सगळं कळण्यासाठी 2002ला हा चित्रपट रिलीज झाला. 2004 उजडावा लागला. 2002 म्हणण्यापेक्षा माफ करा, 2022ला हा चित्रपट रिलीज झाला. त्यासाठी 2024 उजडावा लागला. तुम्हाला हे सर्व काही तुम्ही सारं विसरला होतं. ते सारं 2 वर्षापासून तुमची थोबाडं कुठे शिवली होती. आणि तुम्ही मला सांगा, जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडणार, जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत असणार, तेव्हा तेव्हा धर्मवीर पार्ट 3, धर्मवीर पार्ट 4 म्हणजे स्वतःच्या मनगडन कहाण्या, त्या स्टोरीज तुम्ही त्या चित्रपटात टाकणार. ज्या कॅरेक्टरला ज्या वर्षी तुम्हाला वर आणायचं आहे त्याचं चित्रपटात कॅरेक्टर टाकायचं, त्याला वर घेऊन यायचं. या अशा प्रकारचे चित्रपट पाहिले जात नाहीत. धर्मवीर पार्ट 1 ज्यावेळेस तुम्ही आणला त्यावेळेस शिवसेना एकसंध होती. त्या शिवसैनिकांनी तो चित्रपट पाहिला, स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा चित्रपट म्हणून पाहिला. पण तो चित्रपट पाहताना त्यांच्या लक्षात येत होतं की हा चित्रपट हा साहेबांच्या बाजूने नसून, आनंद दिघे साहेबांच्या बाजूने नसून, हा चित्रपट स्वतःची लाल करून घेण्यासाठी आहे. स्वतःची, ज्यांनी कोणी हा चित्रपट बनवला असेल, जे दिग्दर्शक असतील, जे कोणी असतील. आता तुम्ही मला सांगा, ते म्हणतात सारं चुकीचं दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टर, तुम्ही सारं काही तुम्ही स्वतःच चूक करून दाखवायची त्याच्यामध्ये. आणि तिसऱ्या पार्ट म्हणजे जो काही दुसरा पार्ट येईल त्याच्यात देखील तुम्ही स्वतःच मार्केटिंग करत नसाल याची काय खात्री. खरं तर तुम्ही हा राजन विचारे साहेबांच्या प्रेस कॉन्फरन्सचा हा व्हिडिओ नक्की पहा. मला वाटतं 15 मिनिटांचा व्हिडिओ आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत पहा, त्याच्यात धर्मवीर दिघे साहेबांचे पुतणे केदारजी दिघे ठाण्याचे जिल्हा प्रमुख हे देखील आपलं मनोगत व्यक्त करतायत. तुम्हाला ते देखील पाहायला मिळेल. नक्की पहा आत्ताचा हा व्हिडिओ. आणि त्यामुळेच हा ठाण्यामध्ये हा पक्ष वाढला. पहिली सत्ता या ठाण्यानेच दिलेली. आणि ठाणेकरांना माहिती आहे ना, 2000 मला वाटतं मी आमदार असताना तेव्हा पण ह्याची हेच कामं चालू होती, ह्याला पाड त्याला पाड. 2014ला तर स्वतःच्या मुलासाठी त्यांनी पूर्ण सैन्य घेऊन ते ह्याला गेले होते, कल्याणला. 2014ला लोकसभेची पहिली निवडणूक त्यावेळेला झाली आणि त्या निवडणुकीसाठी ठाण्यातलं सर्व सैन्य घेऊन ते कल्याणला स्वतःच्या मुलासाठी गेले होते. परंतु आमचे सर्व शिवसैनिकांनी त्यावेळेला ह्या संबंध ह्याच्यात भाग घेऊन, माझ्याबरोबर जे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी होते त्या लोकांनी सर्व घेऊन मला 2014ला त्यावेळेला, आणि सर्व ठाणेकरांना पण माहीत आहे, आज इथे कित्येक जुने पत्रकार इथे बसले, त्या पत्रकारांना सुद्धा माहिती आहे. ते बातम्या पण आल्या होत्या पेपरला की राजन विचारेंना वाऱ्यावर सोडून एकनाथ शिंदे कल्याणला गेले होते. त्याही परिस्थितीत मी निवडणूक लढलो आणि त्याही परिस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्याने त्या 2014ला सुद्धा मी निवडून आलो, 2019ला सुद्धा निवडून आलो. आणि ते फक्त त्यांचा मुलगा आणि ते एवढं त्यांचं सर्व राजकारण एवढं समर्पित होतं. आज तुम्ही बघितलं असेल, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, मला वाटतं मी काय पैसे खर्च करून कधीच निवडून आलो नाही. तर माझ्याकडे काय खोके नव्हते. मी सर्वसामान्य घरातला माणूस, कार्यकर्ता, आज जवळजवळ किती वर्ष काम करतोय. पक्षाने मला बाळासाहेबांच्यामुळे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्यामुळे, उद्धव साहेबांच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला न मागता सर्व मिळालं.
राहिलं सभागृहाचं पद, ज्यावेळेला ह्यांची 2 मुलं गेली तेव्हा मी स्वतः त्यांच्या ते बॉडी आणण्याकरता तिकडे गेलो होतो. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर झाला होता, त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्याबरोबर होतो. इव्हन शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर होतो. ज्यावेळेला ते विधान परिषदेमध्ये सर्व ही जे काही त्यांनी केलं, बंडक किंवा गद्दारी केली, त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या शेवटच्या क्षणाबरोबर होतो. आणि ते बघितलं असेल तुम्ही की कशा परिस्थितीमध्ये त्यांनी ते सर्व केलं. शेवटी त्या खुर्चीकरताच तुम्ही सर्व केलं ना. तुम्हाला जर उद्धव साहेबांनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे असेल तर मी देतो, बंगला सोडला तरी तुमचा हट्ट होईना. तुम्हाला शिवसेना संपवायचीच होती. आणि अशा परिस्थितीमध्ये ठाणेकर, मला वाटतं आमचे पत्रकार मित्रसुद्धा माहिती आहेत, राजन विचारे काय आहे, नरेश मस्के काय आहे आणि एकनाथ शिंदे काय, हे सर्व पत्रकारांना माहिती आहे, ठाणेकरांना. आणि ही लोक माझ्या बरोबर आज तुम्ही बघितलं असेल, कुठेही भाड्याने माणसं आणलेली नाही. हे सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे, महाविकास आघाडीचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आप असेल, संभाजी ब्रिगेड असेल, RPI असेल, ही सर्व मंडळी दिवसरात्र माझ्याबरोबर काम करत आहेत. आज बघितलं एवढ्या मोठ्या 45 डिग्रीमध्ये सुद्धा ही सर्व फॉर्म भरायला आले होते. आणि आज गेले किती दिवसापासून हा माझा प्रचार गेले 3-4 महिन्यापासून त्या ठिकाणी चालू आहे. हे सर्व काय एकटा राजन विचारे करू शकत नाही. हे सर्व पक्षाचं सहकार्य आहे, सर्व पक्षाचे नेते आहेत त्या ठिकाणी. कालची सभा झाली, परवा आम्ही कोपरी पाचपाकडेमधून त्या ठिकाणी रॅली काढली, सर्व लोकांचा सहभाग होता. या इथे कुठलेही भाड्याने माणूस आलेला नाही. आणि तुम्ही काय बोलता हो, तुम्ही पिक्चर काढला धर्मवीरांच्या नावाखाली. अहो साहेब, तुम्ही कुठले खिशातले पैसे घालून काढला? सर्व कार्यकर्त्यांनी पैसे घेऊन ते तिकीटं काढून सर्व हे केलं होतं. तुम्ही काहीच केलेलं नाही खर्च. मी स्वतः किती शो घेतलेले आहेत, प्रत्येक विभाग प्रमुखाला शो दिले होते. तुमच्या खिशातले पैसे तुम्ही दिले तेवढेच. तुम्ही काय सांगता एवढं हे केलं ते केलं? आणि तुमच्याकडे सर्व महानगरपालिका होते, काय धंदे केले तुम्हाला लोकांना माहिती आहे ना. नरेश मस्के किंवा ही सर्व मंडळी आहे त्या महापालिकेमध्ये काय करत होते? भ्रष्टाचार तिथे करत होते. आणि या भ्रष्टाचार तिकडे कोणाला म्हणायचे? गोल्डन गँग आणि ते गँग. हा काय प्रकारची टेंडर सेटिंग करायचे, काय करायचे? आज ठाणे महापालिकेची काय वाट लावून ठेवले तुम्ही? या ठाणे महापालिकेत जनतेचा पैसा कर रुपये तिकडे आलेला आहे विकास कामासाठी, काहींची पोटं भरण्यासाठी केलेलं आहे. आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महानगरपालिका खाली करून ठेवलेल्या आहेत. शासनाकडून पैसे द्यावे लागतात. 1 महिन्यापूर्वी 15 कोटी रुपये फक्त त्या महानगरपालिकेमध्ये होते. सर्व गव्हर्नमेंटकडून फंड आणून तुम्ही ती महापालिका चालवता. काय महापालिकेचं तुम्ही कारोबार तुम्ही केलेले? महापालिकेची वाट लावून ठेवली, मुंबई महापालिकेची वाट लावून ठेवली. आज महापालिकेचे हे जे पैसे काढलेत तुम्ही, कर्मचाऱ्यांचे भविष्य निधीचे पैसे काढलेत तुम्ही. रिटायर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पैसे द्यावे लागतात, त्याच्यावरती तुम्ही डल्ला मारलेले. आणि कसलं तुम्ही सांगताय दिघे साहेब? तुम्ही आलात कधी हो? आम्ही बोलत नाही, अजूनही बोललेलं नाही. मला बोलायला लावू नका. अजूनही तुम्हाला सांगतोय या चॅनलच्या माध्यमातून, जी आहे थोडी ती थोडी ठेवून द्या. कारण तुमच्याबरोबर तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे या राजन विचारांनी काढले. आणि त्या पक्षाचे अजूनही प्रामाणिक आहे, तुमच्यासारखा गद्दार झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला बोलायचा काही हक्क नाही. याच नरेश मस्केला राजन विचारे घेऊन आला होता काँग्रेसमध्ये जेव्हा चालला होता, तेव्हा या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता. त्यावेळेला मी घेऊन आलो. आणि ते कोणाच्या सांगण्यामुळे? उद्धव साहेबांच्या सांगण्यामुळे. की जाऊ दे त्या राजनला, आपल्या त्या ह्याला घेऊन ये, तू नरेशला घेऊन ये. मी तेव्हा समजून त्याच्या घरी गेलो होतो सांगायला की बाबा जाऊ दे आता, काय झालं तुझं एकनाथ शिंदेचं असेल पण शिवसेनेने काय तुझं केलं? तेव्हा एकनाथ शिंदेला कंटाळून हाच माणूस चालला होता. आणि तुम्ही काय सांगता हो, पक्षाची गोष्टी करता? हा तुम्ही त्यावेळेला 2000 मला वाटतं 13ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता. तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून 4 आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. हा तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार? आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं. हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची. तुम्ही काय पक्ष वाढायला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिला तिकडे तुम्ही. याला फोड, त्याला फोड, हे कर, ते कर. कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला? मनसे फोडली त्यांनी, त्यानंतर बीजेपीचे हे फोडले. कुठल्या पक्षाची हे ठेवली सांगा मला? काँग्रेसची लोक फोडली, राष्ट्रवादीची लोक फोडली. हा
आज कशा पद्धतीने ठाणे जिल्हा जो दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आज काय झाली परिस्थिती सांगा मला. कशा पद्धतीने काम करता. आणि तुम्ही तर तेव्हा मंत्री होतात ना, तुम्हाला कुणी रोखलं होतं. त्यामुळे आज बघा तुम्हाला सांगतोय प्रचार आमचा व्यवस्थित चालू आहे. आमची इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमचे कार्यकर्ते आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हा प्रचार आमचा चालू आहे. आणि लोकांसमोर आम्ही 2-2, 3-3 वेळा गेलेलो आहेत. कामाच्या जोरावरती आज आम्ही लोकांकडे जाऊन त्या लेखाजोखा त्या ठिकाणी घेतोय. 10 वर्षात केलेली कामं दाखवतोय. आणि त्यांना सुद्धा माहीत सुद्धा नाही. 2.5 वर्ष कोरोनाच्या काळात नरेश म्हस्के होते कुठे? ज्यावेळेला मनसेने आंदोलन केलं होतं घराच्या बाहेर पडले, ते सारखे हात धुवत होते. कळलं की नाही? त्याने आम्हाला शिकू नये. आम्ही दिवस रात्र काम करणारी कार्यकर्ते हो साहेब. आज एवढी वर्ष 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो साहेब. तुम्ही पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की कशा पद्धतीने आम्ही आज संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहे. आज सत्य आहे तुमच्याकडे. सत्तेच्या जोरावर किती लोकांचे आमच्या किती शाखा ताब्यात घेतल्या. धर्मवीरांचं नाम घेतात. धर्मवीर दिघे साहेबांचं ऑफिस तुम्ही ताब्यात घेऊन तिकडे स्वतःचं नाव लावलेलं आहे. लाज तरी वाटते का तुम्हाला? दिघे साहेबांच्या ऑफिसला दिघे साहेबांनी कधी नाव नव्हतं दिलं होतं. आनंद आश्रम म्हणून नाव होतं, ते तुम्ही काढून स्वतःचं नाव लिहिलं. नवरात्र उत्सव करता तिकडे. नवरात्र उत्सवामध्ये नागरिक स्टोअर नावाचा पहिल्या वर्षापासून 30-35 वर्षापासून नागरिक स्टोअरवाला संबंध गेट द्यायचा. त्याचा गेट काढून स्वतःचं गेट लावलेलं. अरे दिघे साहेबांनी एवढा मोठा उत्सव केले, स्वतःचा बोर्ड कधीच लावला नाही. तुम्ही फक्त तुमच्या नावाकरता, तुमच्या ह्याच्याकरता तुम्ही काम करता. अरे आम्ही सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर आहोत आणि आम्ही कधी पक्ष म्हणून तुम्हाला मदत केलेली आहे. तुम्हाला पहिला आमदारकी तिकीट कोणाच्यामुळे मिळाला सांगावं त्याने, हिंमत असेल तर. राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीचं तिकीट मिळाला. तेव्हा सतीश प्रधान आमदाराचं तिकीट बाळासाहेबांनी तेव्हा घोषित केलं होतं. त्यामुळे बघा तुम्हाला मी परत सांगतो, तुमचं राहिलेला आता काळ आहे. चांगल्या पद्धतीने काम करा. आम्हाला आमचं काम करू दे, तुम्हाला तुमचं काम करा. आम्हाला सर्व तुमची काही गोष्टी आहेत ती सर्व माहिती आहे. ज्या दिवशी ओपन करेल ना तुम्हाला फिरणं पण मुश्किल होऊन जाईल. त्यामुळे राजन विचारेच्या नादी लागू नका. आणि राजन विचारे उघडं पुस्तक आहे, कधी कोणी उघडून बघू शकतो. आणि मी काय आज लहानाचा मोठा झालेला आहे या ठाणेकरांच्या आशीर्वादामुळे झालेलं. त्यामुळे या भानगडीत पडू नका. तुमच्यात हिंमत नसेल तर तुम्ही विकासाची कामं दाखवा ना. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून काय केलं ठाण्यासाठी ते दाखवा तुम्ही. 10 वर्षात मी काय काम केलं ते सांगतो. नरेश म्हस्के महापौर 2.5 वर्षात तुम्ही काय केलं सांगा. मी सांगतो तुम्हाला मी काय काम केलं ते. त्यामुळे उगाच कोणाला जे चाललंय त्या पद्धतीने व्यवस्थितपणे चालू द्या. चांगलं हे चाललंय, प्रचार करा. तुम्ही मुख्यमंत्री 2.5 वर्ष म्हणून होतात, या ठाण्यासाठी काय केलं ते सांगा. अहो तुम्हाला आयडिया आम्ही द्यायचो, हे काम झालं पाहिजे, ते काम झालं होतं. तीच फक्त पत्रके घेऊन तुम्ही या सर्व मंजुरी केली. आणि एकटा एकनाथ शिंदे काय करू शकतो तेव्हा राजन विचारे पण तुमच्याबरोबर होता, हे लक्षात ठेवून द्या. चित्रपटामध्ये जे दाखवलं ते खोटं होतं, मात्र आम्ही दुसरा भाग काढून त्याच्यामध्ये खरं दाखवलं. ते काय घडलं त्यावेळेला? साहेब म्हणजे तुम्हाला कळलं ना की पहिलं खोटं दाखवलं ते कबूल केलं साहेब. त्याने त्यांचं असं म्हणणं आहे की सभागृह नेतेपद तुम्ही त्यांना दिलं तर ते तुम्ही देणार नव्हते. त्यांनी राजीनामा स्वतःहून दिला नाही. अहो साहेब हे आता तुम्ही बोलतात, एवढे दिवस तोंड तुमचं शिवलं होतं का? आणि तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार? तुम्हीच पिक्चर डायरेक्टर तुम्हीच होतात ना. तुम्ही काय स्क्रिप्ट काय राजन विचारे लिहायला आला होता? म्हणजे तुम्ही खोटं दाखवलं ना, एवढ्या लोकांना फसवलं तुम्ही. जर त्याच वेळेला बोलायचं होतं ना, त्यावेळेला पिक्चर मध्ये तुम्ही काय दाखवलं की राजन विचारे आला, चावी दिली आणि गेला, घरापर्यंत पोहोचवला. हे तर आम्ही त्याचं सांगितलं ना तुम्हाला. आताच काही किस्से काढावे वाटतात. आता किस्से म्हणजे आता त्यांना कळलंय, त्यांचा किस्सा लोकांना समजलेला आहे. त्यांचे किस्से जे आहेत ना सर्व लोकांना माहिती आहेत आणि त्यातले भरपूर किस्से मला पण माहिती आहेत. कारण मी 40 वर्ष या राजकारणामध्ये होतो दिघे साहेबांपासून. आणि आम्ही दिघे साहेबांचे ओरिजिनल चेले आहोत. दिघे साहेब माझ्या शेजारीच राहायचे. हा विचारे साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की आनंद दिघे साहेबांना मातोश्रीहून असा आदेश होता की दिघे साहेबांना पदावरनं जिल्हा प्रमुख पदावरनं काढायचं होतं आणि त्यांचा ते रुग्णालयात असताना त्यांना तसं सांगण्यात आलं. त्यामुळे दिघे साहेब बेचैन झाले. तुम्हाला माहितीये का एक शॉट त्याने असा पण दाखवला होता, ते पण विचारून घ्या त्यांना की दिघे साहेबांची बॉडी त्या ठिकाणी खांद्यावर उडी मारून खाली उडी मारले. हा पण शॉट होता, ते पण खरं आहे का दाखवा ना लोकांना. हा अरे कशाला लोकांना उल्लू बनवता. हा थोडे दिवस राहिलेत,
उगाच नादी लागू नका. ते असं म्हणतात की राजनचा सीझन संपलेला आहे, नरेश मस्के उद्या. आता सीझन कुठला चालू होईल तुम्हाला बघेल ते. आता तुम्हाला 4 तारखेला कळेल कोणाचा सीझन चालू आहे. आणि सीझन कोणाच्या सांगण्यात येत नसतो, जनतेच्या हातात सीझन आहे. सर त्यांचं असं म्हणणं आहे की असं म्हणणं होतं की दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर जेव्हा ते मातोश्रीवर भेटायला उद्धव ठाकरेंना गेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारलं की दिघे यांची प्रॉपर्टी कुठे आहे आणि त्याच्यानंतर त्यांना वाईट वाटलं, आपण चुकीच्या ठिकाणी आलो. आत्ताच कसं काय 1-2 मिनिटं तुम्हाला फक्त सगळ्यांना एक सांगतो, इतके वर्ष का 2 मिनिटं एक गोष्टीचा उलगडा करू आपण. या लोकांनी गुरु शिष्याची परंपरेच्या बाबतीत त्यावेळेला बोलले आत्ता या मीटिंगमध्ये. मग ते बोलले की राजन विचारेने जेव्हा दिला हा राजीनामा त्यावेळेला त्यांना त्रास झाला. मग ते थोडक्यात बोलले, नरेश मस्केच्या डोक्यात सत्तेची हवा आहे, चप्पल घालून हा माणूस दिघे साहेबांचा आनंद आश्रममध्ये साहेबांसमोर उभा आहे. हा फोटो पाहिला तर गुरुवर्य दिघे साहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांना संताप आल्याशिवाय राहणार नाही. साहेबांचा आनंद आश्रम हे आनंद आश्रम राहिलं नाही एवढंच खरं. हा फोटो बघा, हे गुरु आणि हे शिष्य जे यांची परंपरा, हे तत्वज्ञान दुसऱ्यांना शिकवत आहेत. मला अभिमान आहे की मी खऱ्या शिष्याच्या बाजूला बसलोय आणि त्यांच्याबरोबर या शिवसेना या खऱ्या संघटनेमध्ये काम करतोय. हा आहे 30 जुलै 2023चा. त्यानंतर देखील यांना अक्कल आली नाही. या मार्च 26, 2024ला होळीच्या वेळेला आमचे दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या फोटोसमोर कायम चप्पल घालून रुबाबात उभे असणारे नरेश मस्के आणि त्यांच्या साथीदारांना दिघे साहेबांचं पवित्र स्मृतीसमोर कसं उभं राहायचं याचं भान नसलं तर त्यांना दिघे साहेबांचा विचार, शिवसेनेचे विचार कधीच सोडले आहेत हे स्पष्ट होते. हे घ्या, हे लोक शिकवणार खऱ्या शिष्यांना तत्वज्ञान. ह्यांची लायकी काय, ह्यांना काय माहितीये खरा शिष्य काय आणि खोटा काय. बरं, या लोकांनी आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो, जेव्हा इलेक्शन आले त्यावेळेला साहेबांचा नावाचा वापर केला. साहेबांच्या मृत्यू कसा झाला, साहेबांवरती किती अन्याय झाला. अरे जर का तुम्ही खरं शिष्य होता तेव्हा थोबाडा कशाला बंद करून बसलेला. तुम्हाला याच वेळेला समजलं का की साहेबांवरती अन्याय झाला. गेल्या 2 वर्षामध्ये धर्मवीर पिक्चर जेव्हा काढला त्याच्यानंतर या लोकांनी सातत्याने हे बोलत आले आणि ज्या वेळेला मी काउंटर केलंय, हे दोन्ही ट्विट तर दाखवले, याच्यानंतर पण मी जेव्हा ट्विट केलं किंवा मी त्यांना विचारलं की 22 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले, आज तुम्हाला आठवण आली का साहेबांवरती अन्याय झाला. मग साहेबांच्या पश्चात जर का तुम्ही म्हणता तुम्ही खरे शिष्य होतात तर मग त्याच्यानंतर तुम्हाला ही भूमिका घ्यायला पाहिजे होती की साहेबांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आम्ही शिवसैनिक म्हणून राहतो, पण कोणतेही आमदारकी, नगरसेवक, खासदार, मंत्रीपद आम्ही घेणार नाही का म्हणून तुम्ही घेतलं. त्यावेळेला तुम्हाला आठवलं नाही आमच्या गुरुवरती अन्याय झाला. म्हणजे तुमच्या स्वार्थाची जेवढी पदं होती तेवढी उपभोगली आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं आमचं काय फावत नाही की त्यावेळेला तुम्ही आरोप करायला चालू झालात. या आनंद आश्रमामध्ये सर्वसामान्य सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे, त्याच्याही पलीकडे सर्व पक्षीय, जसे विक्रांत चव्हाण बसलेत, सुहास देसाई बसलेत, इतर सगळ्या पक्षाची लोक तिकडे जाऊन भेटायचे साहेबांना. आज त्या आनंद आश्रमामध्ये त्यांचेच जे कॉन्ट्रॅक्ट लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते लोकच बसतात का म्हणून. असं लोक पहिल्यांदा आत्मीयतेने पाया पडायचे, आज पडतायत का तिकडे. कारण की तुम्ही मध्यंतरी साहेबांच्या फोटोमध्ये पण काहीतरी झोल केलात आणि साहेबांचा फोटो तिकडे लावलात. जेव्हा लोकांनी टीका करायला चालू केली त्यावेळेला तुम्ही साहेबांचा फोटो काढलात. आज जेव्हा तुम्हाला माहिती पडलं की तुमच्या पायाखालची वाळू सरकते, 25 लोकसभा मतदारसंघाचा सर्वे जेव्हा काढला तेव्हा तुम्हाला समजते जेव्हा राजन विचारे जिंकतायत, लोक त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत, त्यावेळेला तुमची घालमेल झाली आणि तुम्ही त्यावेळेला उमेदवार शोधत होतात. तुम्हाला जेव्हा उमेदवार मिळाला नाही तेव्हा कुणातरी द्यायचा म्हणून ह्याच्या गळ्यात माळ घातली आणि आज तो तिकडेच जाऊन नतमस्तक होतोय जिकडे चपला घालून उभा होता. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. धर्मवीर पिक्चर तुम्ही काढलात, मगाशी साहेब पण बोलले, अनेक शॉट, आणि त्या लोकांनी स्वतः कबूल केले की आम्ही खरा पिक्चर आणणार आहोत. म्हणजे तुम्ही खोटा पिक्चर दाखवून तुम्हाला जे साध्य करायचं होतं, तुम्हाला जेव्हा इथनं पळायचं होतं, तुम्हाला जेव्हा तुमचं स्वार्थ साधायचा होता त्यावेळेला तुम्ही धर्मवीर पिक्चर काढलात. आणि तो धर्मवीर पिक्चर काढल्यावरती मी पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या समक्ष सांगतो की ह्या महाराष्ट्राच्या जनतेची तुम्ही अक्षरशः फसवणूक केलेली आहे. कारण की धर्मवीर पिक्चर बघत असताना आणि दिघे साहेब डोळ्यासमोर ज्यांच्या आले त्यावेळेला लोक रडली, कार्यकर्ते रडले, भावूक झाले. आणि आज तुम्ही 2 वर्षानंतर सगळं तुमचं उपभोगल्यानंतर तुम्ही सांगताय की हो आम्ही पिक्चरमध्ये झोल केला. लाज वाटली पाहिजे या लोकांना बोलत असताना या दिघे साहेबांवरनं. यांची खरी म्हणजे लायकी नाही दिघे साहेबांवरती बोलणं. आणि मी या तडफडीने बोलतोय कारण की साहेब आधी मी दिलाय.